30 दिवस 30 शाळा आणि 3 कोटी 30303 हे मिशन नेमकं काय आहे? त्या 30 शाळांना 30 दिवस भेट देऊ, ते पण माझ्या स्कूटीनी सकुनी, आणि त्यानंतर या शाळांची स्टोरी दाखवून एकदम पॉझिटिव्ह पद्धतीने एक फंडरेजर करू 3 करोडचा. अकाउंटेबल कोणीही असलं, रिस्पॉन्सिबल आपण सगळे, तुम्ही पण आहे, मी पण आहे, या स्टुडिओमध्ये बसलेले सगळे आहेत. क्वालिटी ऑफ एज्युकेशन एवढं नाही जेवढा आपण विचार करतो अर्बन एरियाज मध्ये. कोणत्याही मुलाला भेटला त्याला फक्त हा प्रश्न 2 प्रश्न विचारा, ठीक आहे, तुझे आई वडील काय करतात आणि तुझं स्वप्न काय, दॅट्स इट. महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली का? ज्या शाळेमध्ये टीचर, स्टुडंट, ग्रामपंचायत, प्रशासन आणि आमचं चांगली सिनर्जी बनते, ते कन्वर्ट व्हायला जास्त टाइम लागणार नाही. म्हणजे ही जी मुलं आहेत ती त्यांच्या शाळेची पहचान आहे. जर कोणी मुलगा बोलत नसेल ना, तर तुम्हाला एक लहान मुलगा बनून जायला लागतं. पण वाटलं होतं की इतका फंड जमेल, नक्की जमेल. 3 कोटी रुपये हा खूप मोठा आकडा आहे, म्हणून विचारते. माझं इन्स्पिरेशन इज the very moment I share with children when I can see hope in their eyes. त्यांच्या डोळ्यांमध्ये जे होप आणि स्पार्क दिसतो ना, तेच माझं इन्स्पिरेशन आहे. आणि सिद्धेश लोकरे टू सीडीएसली पर्यंतचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या माझ्या अंगात होत्या पण त्या बाहेर नाही यायच्या. मग मी कॅमेरा समोर आलो. आधी फिअर होतं? फिअर होतं लोक काय विचार करतील. सिरियसली का? कारण मी कॉन्टेंट बनवत होतं, थोडा सोशल एक्सपेरिमेंट्स करायचे म्हणून. स्टारबक्स मध्ये गेलो, स्टारबक्स मध्ये जाऊन मी पोहे घेऊन गेलो. ताज मध्ये मी कॉइन्स पाडले, कॉइन्सनी पे केलं. प्रॉब्लेम असा होता की हे जास्त सिरियसली नाही करायचं होतं. मग मी माझं त्याला नाव लावलं सिरियसली. नमस्कार, मी मयुरी उंबासे. स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. आजची खास मुलाखत आहे एका खास व्यक्तीसाठी. एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर, आणि हा इन्फ्लुएन्सर नुसतंच व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी नाही तर इतरांच्या लाईफसाठी काम करतोय. मुंबईतल्या एका चाळीत वाढलेला एक सर्वसामान्य मुलगा. आधी ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर स्वतःचं MBA पूर्ण करतो. त्यानंतर एक प्रायव्हेट जॉब मिळवत घसघशीत पगार त्याला खुणवतो. मात्र त्याचवेळी सोशल मीडियावरच्या कंटेंटची त्याला भुरळ पडते. आणि त्यानंतर आपण जगलेल्या संघर्षपूर्ण अनुभव लक्षात घेतलेला एक मुलगा जो सामाजिक भान जपण्याचं ठरवतो. आणि इथूनच जन्म होतो त्याच्या अतिशय मोठ्या अभिनव संकल्पनेचा. हा मुलगा आहे 30 दिवस 30 शाळा 3 कोटी रुपये जमवणारा. अर्थात तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते. ही कहाणी आहे एका दृढ निर्धाराची. ही कहाणी आहे एका सामाजिक भान जपणाऱ्या जेन झी युवकाची. ही कहाणी आहे सिद्धेश लोकरेची. सिद्धेश, स्वागत आहे तुझं एबीपी माझामध्ये. थँक्यू सो मच. काय इंट्रोडक्शन होता, एक नंबर, मजा आली खूप. कसं वाटतंय तुला एबीपी माझामध्ये येऊन? मेन म्हणजे असं तुम्ही एकदम भारी सेटअप केलाय, असं वाटतंय की सेलिब्रेशन होत आहे आमच्या कामाचं, तर खूपच छान. ते व्हायलाच पाहिजे. खूप खूप भारी वाटतं. तू सिद्धेश लोकरे टू सिरियसली, सुरुवात आपण इथूनच करूया की तो सिरियसली पर्यंतचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? तर सेम जसं तुम्ही सांगितलं, माझा प्रवास बेसिकली जो माझा जन्म होता किंवा जे माझं बालपण होतं ते एकदम नॉर्मल पद्धतीने आणि अशा दिवसांमध्ये झाला जिकडे आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघायचो जीवनामध्ये ज्या भरपूर सर्वायवल ओरिएंटेड होत्या, की सर्वायवलसाठी काय. मग त्यानंतर जसं जसं मोठं झालो, एक मात्र गोष्ट होती की आईवडिलांनी शिक्षणाच्या बाबतीत काहीही वरती खाली केलं नाही. त्यांनी त्यामध्ये काहीही चुका केल्या नाही. त्यांनी त्यामध्ये काहीही बाकी सोडलं नाही. जे काय आहे ते शिक्षणामध्ये टाकायचं. हे करत करत 10वी आम्ही मराठी शाळामध्ये केली. माझी स्वतःचं बालपण मराठी शाळामध्ये गेलं शिक्षण. आणि त्यानंतर मग आम्ही रुपारेलमध्ये, मग त्यानंतर इंजिनिअरिंग केली, MBA केलं. आणि हे सगळं करत असताना भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या माझ्या अंगात होत्या पण त्या बाहेर नाही यायच्या. जेणेकरून लहानपणी असं बघायचं, यार टी व्हीमध्ये बघून वाटायचं की हिरो व्हायचं आहे. ऍक्टर पण नाही, हिरो व्हायचं आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, ज्याला लोक ओळखतील, ज्याच्याकडे लोक ऑटोग्राफ मागतील. मग मी खरं सांगायला गेलं तर फ्रेम बघतच मोठा झालो, कारण मला ते सगळं नवलच वाटायचं आणि आताही वाटतं ऑनेस्टली. मग ते बघत देन आय थॉट की कॉलेज करतोय,
फक्त शिकायचं नाही बाहेर पडायचं आहे, स्टेजवर जायचं आहे, काहीतरी परफॉर्मन्स करायचं आहे, काही ना काही डान्स करायचा. मग डान्स न येताना पण मी डान्स करायचो. सिंग नाही गाणं बोलायला येत नाही, सिंग करायचो, सगळं करायचं तेच करायचो. मग इंजिनिअरिंग करताना पण आम्ही भरपूर इंटर्नशिप केले. मी जवळजवळ 5 ते 6 इंटर्नशिप्स केल्या जेव्हा माझी इंजिनिअरिंग चालू होती. कारण सिच्युएशन अशी होती की जास्त आम्हाला फायनान्शियल बेनिफिट्स नाही थ्रू फॅमिली. मग काही ना काही छोटी मोठी काम करून टेलिमार्केटिंग सेल्सचा जॉब करून करून आम्ही पैसे कमवले आणि तेच पैसे आम्ही यूज केले शिक्षणासाठी नंतर. मग त्यानंतर MBA झाल्यानंतर असा जो काळ आला जो होता आपल्या कोविडचा. आणि कोरोनाच्या टाईममध्ये मला भरपूर असं माझ्या फॅमिली थ्रू डिप्रेशन वगैरे या गोष्टी बघायला लागल्या. आणि मग विचार केला जर अशा सिच्युएशनमध्ये जर मला काहीतरी चांगलं करायचं आहे तर मला कॅमेरासमोर यायलाच लागणार. मग मी कॅमेरासमोर आलो. आधी फिअर होतं कॅमेरा, फिअर होतं लोक काय विचार करतील. आज सगळ्यांना तोच प्रश्न असतो, लोक काय विचार करतील, ते फिअर होतं, ऑलवेज होतं. पण ॲट द सेम टाइम तो एक कॉन्फिडन्स पण होता स्वतःमध्ये. जर मी काय बनवलं तर मला असं वाटतंय की माझे लोक ऐकतील, कारण मला बोलता चांगलं येतं. मग मी व्हिडिओ चालू केले. आणि सिरियसली का, कारण मी कॉन्टेंट बनवत होतं थोडा सोशल एक्सपेरिमेंट्स करायचे म्हणून. की मी समजा स्टारबक्समध्ये गेलो, स्टारबक्समध्ये जाऊन मी पोहे घेऊन गेलो घरात. तो तुझा व्हिडिओ व्हायरल झाला, ते खाल्लं मी. आणि मग मी बघणार की लोक रिॲक्ट कसे करतात. मग त्यानंतर मी ताजमध्ये गेलो. तुझा तो कॉइन्सचा व्हिडिओ, आपण येणार आहोत त्याच्यावर. ताजमध्ये मी कॉइन्स पाडले, कॉइन्सनी पे केलं. मग मला असं सोशल सायकॉलॉजी समजून घ्यायची होती की लोक कसं रिॲक्ट करतात आणि जे माझी ऑडियन्स आहे ते रिॲक्शन बघून ते कसं रिॲक्ट करतात. मग मला सायकॉलॉजीमध्ये भरपूर खूपच जास्त इंटरेस्ट. पहिली एक्सपेरिमेंट भरपूर केले. पण प्रॉब्लेम असा होता की हे जास्त सिरियसली नाही करायचं होतं. मग मी माझं त्याला नाव लावलं सिरियसली. असा प्रवास तुझा सिरियसली पासूनच प्रवास चालू झाला. आणि आता एक रिअल इन्फ्लुएन्सर म्हणून तुझ्याकडे सगळे बघतात. आपण तुझ्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया, जे मिशन तू सुरू केलेलं आहे. 30 दिवस, 30 शाळा आणि 3 कोटी, 30303. हे मिशन नेमकं काय आहे? हे मिशन नेमकं उलगडून तू आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील? तर आयडिया अशी होती की माझी जी बेसिक रिसर्च होती आणि माझं ते ऑब्झर्वेशन होतं अबाउट एज्युकेशन सिस्टम इन महाराष्ट्र, ते एवढं न्यूट्रलही नव्हतं आणि एवढं पॉझिटिव्हनी होतं आणि एवढं नेगेटिव्ह पण नव्हतं. पण मी भरपूर सगळ्या गोष्टी ऐकत होतो आणि स्वतःला इन्फॉर्म ठेवत होतो. आणि तेव्हा मी भरपूर असे रिपोर्ट्स वाचलेल्या जिथून मला असं वाटलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, क्वालिटी वाईज किंवा बेसिक फॅसिलिटीज वाईज खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो महाराष्ट्राच्या शाळांमध्ये. आणि मी रिपोर्ट्स पण वाचलेले की 75,000 पेक्षा जास्त शाळा आहेत ज्यांच्यामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची पण कमी आहे. आणि 22,000 प्लस शाळा आहेत ज्या अनसेफ म्हणून डिक्लेअर केल्यात या राज्याने. आणि ते ऐकून मला वाटलं यार आपली मुलं काय काय स्वप्न बघत पण असतील, पूर्ण होण्याची गोष्ट वेगळी, पण बघत तरी असतील का, त्यांना ते दाखवणारं कोणी आहे का. तर मी असा विचार नाही केला की सरकार काय करेल, हे काय करेल. मी बोललो चला हा मुद्दा उचलूया आणि डायरेक्ट ॲक्शनेबल कामाने चालू करूया. इन्स्टेड ऑफ जस्ट टॉकिंग अबाउट ते इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवायचे ना की महाराष्ट्रामध्ये एवढं हे आहे किंवा इंडियामध्ये असं आहे, ते इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा मी बोललो ॲक्शननी बोलूया. मग आम्ही ॲक्शनेबल टास्क घेऊन हा मिशन घेतला, जेणेकरून आम्ही 30 शाळांपासून चालू करू. त्या 30 शाळांना 30 दिवस भेट देऊ, ते पण माझ्या सकूनी. आणि त्यानंतर या शाळांची स्टोरी दाखवून एकदम पॉझिटिव्ह पद्धतीने एक फंडरेझर करू 3 करोडचा. आणि 3 करोड हा आकडा माझ्या डोक्यामध्ये खूप रँडमली आला, कारण ते चांगलं ऐकायला वाटत होतं. 30303 जेनझी. तर बोललो असं काहीतरी करूया. मग 1 ते 1.5 महिना आमचं प्रिपरेशनमध्ये गेलं, जेणेकरून शॉर्टलिस्टिंग झालं, इंटरव्ह्यूइंग झालं, कम्युनिकेशन झालं, रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग झालं, फुलफिलिंगच्या जे पोटेन्शियल आहे की एका गावामध्ये या गोष्टी जातील का किंवा शिक्षकामध्ये ते पॅशन आहे का, हे सगळं आम्हाला बघायला टाईम लागला. 1 महिना गेला. आणि मग प्लॉटिंग केली की असं इकडे जाणार, मग इकडून तिकडे जाणार, यात हा तालुका तो तालुका, मग अशी प्लॉटिंग केली 1 महिना. आणि मग 1 महिन्यानंतर आम्ही सुरुवात केली. पण तुला ही आयडिया कशी सुचली की महाराष्ट्रातल्या शाळा ज्या आहेत झेडपीच्या, त्यांची दयनीय अवस्था आहे, त्या शाळेमध्ये बेंचेस नाहीये ना, जास्त ॲक्टिव्हिटीज तर लांबच राहिल्या,
म्हणजे बेसिक शिक्षणासाठी ज्या गरजा लागतात त्या काहीच नाही आहेत, ही की आपण याच्यासाठी हे सगळं केलं पाहिजे. माझे असे भरपूर क्रिएटर फ्रेंड्स पण आहेत, त्यांचे आई वडील झेडपी शाळांमध्ये शिक्षक आहेत. ओके. ऑफकोर्स जे त्यांना म्हणजे या शिक्षकांना त्यांच्या कामाचा मोबदला भेटतो, पगार वगैरे भेटतात, ते एकदम अप्रतिम आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या इम्प्लिमेंट होत नाही आहेत. ठीक आहे, मग मी असं कुठल्या सरकारला किंवा कोणाला दोष देत नाही. मला असं वाटतं की अकाउंटेबल कोणीही असलं, रिस्पॉन्सिबल आपण सगळे, तुम्ही पण आहे, मी पण आहे, या स्टुडिओमध्ये बसलेले सगळे आहेत. मग आपल्या मनात आलं की आपण या आठवड्याला या सॅटर्डे संडेला लोणावळ्याला जाण्यापेक्षा एका शाळेमध्ये जाऊया आणि मुलांबरोबर टाइम स्पेंड करूया. मग ही पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी झाली. अकाउंटेबल नाहीये तुम्ही, पण रिस्पॉन्सिबल आहात. मग तो मी विचार केला की परत असे भरपूर मी आर्टिकल्स वाचलेले जिकडे शाळेचे स्लॅब पडतायत. मी फक्त म्हणजे झेडपी शाळांच्या बद्दल बोलत नाहीये, इव्हन प्रायव्हेट शाळा, एनी शाळा जिकडे या गोष्टींची कमतरता आहे. कारण लक्ष, अटेन्शन इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑफ एज्युकेशन एवढं नाहीये जेवढा आपण विचार करतो अर्बन एरियाजमध्ये. मग अशी भरपूर आर्टिकल्स वाचले मी. वाशिम मधल्या शाळा, यवतमाळ मधल्या शाळा, परत अशा भरपूर शाळा असतात जिकडे जी मुलं असतात ती साखर कामगारांची मुलं असतात, है ना. म्हणजे साखर कारखान्यामध्ये काम करणारे असतात, ऊसतोड मजुरांची मुलं असतात. मग त्यांना पण 3-4 महिन्यांसाठी शिकायला भेटतं. त्यानंतर त्यांना जायला लागतं काम करायला आपल्या आई वडिलांबरोबर किंवा कुठेतरी दुसरीकडे जायला लागतं. कनेक्शन तुटून, ठीक आहे, कनेक्शन तुटतो. ही तर एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आहे की काय काय मुलांना शाळेत जायला 3-4 किलोमीटर चालायला लागतो एवढ्या उन्हामध्ये. ते कधी कंप्लेन करत नाहीत, कारण त्यांच्या कंप्लेन आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीयेत. मग न्यूज चॅनल वगैरे कव्हर तर करतात, पण मला असं वाटतं एक क्रेडिबल सोर्स जिकडे फक्त या गोष्टींबद्दल बोलणं चालू आहे असं मला काही भेटलं नाही. मग मी विचार केला की मी तो प्लॅटफॉर्म बनून जातो ज्यामध्ये एका कोणत्याही मुलाची काहीही स्वप्न असतील ते सांगायला एक माईक असला पाहिजे, एक स्टेज असला पाहिजे. मग मी तो स्टेज क्रिएट केला. डज नॉट मॅटर की फक्त महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहेत, गुजरातमध्ये प्रॉब्लेम, सगळीकडे प्रॉब्लेम आहेत. आपण फक्त त्याबद्दल ऐकण्याची जिज्ञासा आणि क्युरिओसिटी नाही दाखवली. मग बेसिकली या सिरीज मध्ये मला ती क्युरिओसिटी वाढवायची. तू जसजसं त्या शाळा शोधत होता त्याच्यामध्ये एक रत्न देखील तुला सापडले एकदम. ही सगळी म्हणजे कहाणी सगळ्या या रत्नांचीच आहे. म्हणजे ही जी मुलं आहेत ती त्यांच्या शाळेची पहचान आहे. शोधले कसे तू ही सगळी मुलं? मला त्याचं जास्त क्युरिओसिटी की तू ही एवढी छान छान आणि एकदम टॅलेंटेड मुलं ती शोधली कशी? आय थिंक तीच एक माझी स्ट्रेंथ आहे बघायला गेलं. ॲज अ स्टोरी टेलर, ॲज अन इन्फ्लुएन्सर, ती माझी एक चांगली स्ट्रेंथ आहे. आणि त्यामध्ये मी एकदम ओन करतो की मला रत्न शोधायला खूप चांगलं येतं. मग ते तुझ्या इंस्टाग्रामच्या रीलने आम्हाला कळालं. मग ते इंट्युशन एक बिल्ड होतो की एका मुलाशी बोललो आपण, एक कॉन्व्हर्सेशन केलं, ते कॉन्व्हर्सेशन करून भरपूर काय बाहेर येतं. ते बोलता बोलता जर तुम्ही स्वतःचा एक ना कोणत्याही मुलाला भेटला त्याला फक्त दोन प्रश्न विचारा. ठीक आहे, तुझे आई वडील काय करतात आणि तुझं स्वप्न काय, दॅट्स इट. तुम्हाला ते समजून येतं. इमोशन मॅटर नाही करत. तुम्हाला जी उत्तरं भेटली ना त्यावरून तुम्हाला डिसाईड करता येतं की आयदर हा मुलगा बोलतच नाहीये किंवा हा मुलगा खूप जास्त बोलतोय. जर दोन्ही असेल ना तर दोन्ही ते रत्न आहेत. जो बोलत नाहीये का बोलत नाहीये, कारण काहीतरी गोष्टीने तिला बांधून ठेवलं. मग त्याच्याकडून ते बाहेर कसं काढायचं ते आमच्या टीम, ते आम्हाला येतं. तर ते रत्न आम्हाला भेटले कारण आम्ही प्रत्येक टीचरशी पण कॉन्व्हर्सेशन केलं आणि त्यांना पण विचारलं की आम्हाला अशा मुलांबद्दल पण सांगा जे तुम्हाला वाटतात तुमच्या दृष्टिकोनाने की ते पुढे जाऊन एकदम काहीतरी भारी करतील. मग त्यांनी आम्हाला फोटोज पाठवले. मग असं झालं भरपूर. पण जेव्हा आम्ही शाळेमध्ये जायचो ते चित्रच बदलायचं. काय व्हायचं, कोणतरी वेगळाच मुलगा यायचा. मग त्या मुलाचं तेव्हा की त्या मुलीचं ची स्टोरी जी होती ती पूर्ण ओव्हर शॅडो करून टाकते जे आम्ही विचार केलेला. मग आम्हाला दुसरा दृष्टिकोन भेटतो की चला या दृष्टिकोनाने आता विचार करूया. मग तिकडे आम्ही थांबणार 2 तास विचार करूया. हा ओके ओके ओके. मग त्या हिशोबाने जायचं. तो मुलगा कुठला होता जो दिव्यांग होता, जो इतक्या 6-7 किलोमीटर चालत होता? विनोदला पोलिओ होता. पोलिओ आहे आणि बेसिकली त्याचा पाय पूर्ण डिफॉर्म्ड आहे.
तोही व्हिडिओ खूप व्हायरल हो, हो, झाला, हो. त्याला मदतही मिळाली ना. हो 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 म्हणजे म्हणजे तुझा सोशल इम्पॅक्ट इतका वाढत चाललाय की आता तू जे दाखवतोयस त्याच्यामुळे इतका इम्पॅक्ट पडतोय की बाकीची लोक तुला जोडली जात आहेत या सगळ्यामध्ये. बरोबर. आपण एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की आपण इम्पॅक्ट बोलतो, मला असं वाटत नाही की इम्पॅक्ट फक्त व्हिडिओ बनवून होतो. इम्पॅक्ट नेहमी मेजर केला जातो फ्रॉम तो ए तू टू बी. करतोच आहेस. मग तो मला असं वाटतंय आता तर आम्ही काम करतोय, तो इम्पॅक्ट लोकांना जेव्हा विनोदचा पाय बरा होईल आणि जेव्हा तो चालायला लागेल आणि जेव्हा तो रोज शाळेत जाईल तर तो इम्पॅक्ट लोकांना दिसेल. तर हे मी पहिला तरी सांगतो सगळ्यांना. विनोद भेटला झेडपी नंदुरबारच्या वावी शाळेमध्ये, झेडपी वावीमध्ये, जिकडे बेसिकली तो मुलगा बोलत नाही. पहिली गोष्ट, तू त्याला कसं बोलतो गेलं? ती एक प्रोसेस आहे बेसिकली, कारण मी स्वतः चाइल्ड सायकोलॉजी वाचली आहे आणि मी पण भरपूर हे केलंय. पण हेच आहे की जर कोणी मुलगा बोलत नसेल ना तर तुम्हाला एक लहान मुलगा बनून जायला लागतं. इट्स व्हेरी सिम्पल. मग त्या मुलाला तुम्ही एक मोठा अडल्ट नाही, तुम्ही एक त्याचा भाऊ किंवा त्याचा एक सखा समजून आपण प्रेझेंट केलं पाहिजे. बरोबर. मग त्या हिशोबाने मग मी लहान बोलायचो. मग मी स्वतःशी बोलतोय कॅमेरावर, अरे यार विनोद आहे ना, अरे आपलं मस्त आहे रे भाई, याची माझी वाईफ सेट आहे. आणि विनोदला असं बघून वाटतं ना की ह्याला आपण कुठेतरी घेऊन जायचं. कुठे जायला पाहिजे विचार करतोय मी, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क, असं तसं मी स्वतःशी बोलतोय. मग तो मला नोटीस करायचा की हा स्वतःशी का बोलतोय, है ना, काहीतरी इंटरेस्टिंग आहे माणसामध्ये. आणि जेव्हा कुठल्याही माणसामध्ये एका मुला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं त्याचा मतलब हा की हा आपल्या वयाचा आहे असं समजा. मग तो बॉन्ड झाला. मग आम्ही जेवढा 2 किलोमीटर चालत जायचो ना वरती, गेलो चालत त्या उन्हामध्ये, मी त्याला नोटीस करत होतो, त्याशी बोलत होतो, त्याला ऑब्झर्व करत होतो. आणि ऑफ कॅमेरा पण भरपूर आमचा संवाद चालू होता. मग टाइम लागला, 1 तास तर त्याला ओपन अप व्हायला लागला. मग 2 तास शूट करायला लागले, त्याशी बोलायला लागले. आणि मी शूट पण असं करतो जेणेकरून असं वाटत नाही की शूट होतं, ते रिअल वाटतं. ते म्हणजे असं बोलतोय ना मी तुमच्याशी, मी असा फोन पकडलाय, तुम्हाला कळणार पण नाही, कारण तो आय टू आय कॉन्टॅक्ट एवढा स्ट्रॉंग आहे, एवढी त्यामध्ये ताकद आहे की ते कनेक्शन ब्रेक होणारच नाही. बरोबर. हे 25 जिल्हे तू कसे म्हणजे चूज केलेस की याच जिल्ह्यामधल्या शाळांमध्ये पहिला आधी केलं पाहिजे काम? माझा आयडिया होती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायचं. नंतर मी विचार केला ते थोडं लॉजिस्टिकली पॉसिबल नाही जर मी स्कूटीनी जातोय. तर त्यामुळे तुझी टीम आहे बरोबर. मी स्कूटीनीच ट्रॅव्हल करत होतो सगळीकडे. सकू माझी कारण इतक्या डोंगरावर गाडी जाणं शक्यच नाही. मग डोंगरावर सगळीकडे चालली, ती सगळीकडे चालली. 4 व्हीलर मग होती माझ्या बरोबर, ती माझी टीम होती. मग टीम माझी 4 व्हीलर मध्ये असायची, जिकडे पण मी जायचो तिकडून 2-3 किलोमीटर लांब ते असायचे. किंवा कधी कधी आम्ही पॅरलली जायचो, जिकडे रस्ता खराब आहे, जिकडे रात्रीचे 3 वाजता आम्ही चालवतोय. मग त्यावेळी तर मी एकटा चालवू शकत नाही, मग ते नेहमी असायचे एकत्र. तर म्हणजे पिंजून काढले अख्खा महाराष्ट्र. हो हो हो. मग चूज असं केलं ज्या प्रकारे आम्हाला खानदेश पण करता येईल, ज्या प्रमाणे आम्हाला मराठवाडा पण करता येईल, थोडं कोल्हापूर पण करता येईल, रत्नागिरी पण करता येईल, पण या शाळा विदर्भ पण करता येईल. अप्रोच कशा झाल्या तुझ्या? तर असं मी तर भरपूर लोकांना ईमेल्स टाकलेले, माझ्या इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकलेले की झेडपी नाही, कुठलीही शाळा, रॅन्डम शाळा जिकडे तुम्हाला वाटते की ए त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, बी त्यांना पैशांची गरज आहे, सी त्यांना काही शिक्षणाबाबतीत गरज आहे, आम्हाला सांगा त्याबद्दल. मग असे भरपूर गावखेड्यामधून मला मेसेजेस आले, लोक एकमेकांना पाठवायचे. आणि आपली कम्युनिटीज एवढी स्ट्रॉंग आहे की आम्ही असा कुठला प्रश्न विचारला तो कसं ना कसं पोचतो लोकांपर्यंत. मग भरपूर लोकांचे मला डीएम झाले आणि मग त्यांचे लिंक्स, त्याच्याकडून दुसऱ्याला कॉल केलं, तिकडून त्या IAS ऑफिसरला कॉल केलं, ह्याला असं करत करत ही खिचडी बनली. आणि आम्ही अशी 100 शाळांची लिस्ट बनली. मग मी सगळ्या शाळांशी बोललो, त्यातल्या आम्ही 30 सिलेक्ट केल्या. छानच. पण मला अजून पुढे तुला विचारायचं आहे की या ज्या शाळा तू आता डेव्हलप करतोय त्याच्यापैकी 30 शाळांचं तू टार्गेट ठेवलेलं, आतापर्यंत किती कंप्लीट झाल्यात? आता कसं आहे, डिपेंड करतं की कोणत्या कोणत्या शाळेला काय काय गरज आहे. काही शाळा आहेत ज्यांना पाडून पूर्ण बनवायचं आहे नवीन. काही शाळा आहेत ज्यांच्या क्लासरूममध्ये जे आहेत छत आहे किंवा रूफ्स आहेत ते लीक होतात, खराब आहेत, मग त्या आम्हाला पूर्ण काढून नवीन रिकन्स्ट्रक्ट करायला लागणार. काही शाळेत त्यांना फक्त रिक्वायरमेंटची गरज आहेत इन टर्म्स ऑफ रिसोर्सेस, जेणेकरून कम्प्युटर लॅब झाले किंवा इंटरॅक्टिव्ह स्क्रीन झाले ज्यावर ते असे हाताने शिकू शकतात, त्यानंतर बेंचेस झाले, टॉयलेट झाले,
अशा भरपूर गोष्टी आहेत रिक्वायरमेंट ते आम्ही कॅटेगराईज केल्यात. आता फेज 1 मध्ये आम्ही अशा 5 शाळांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण केल्यात. कम्प्युटर असावे, लॅपटॉप असावे, बेंचेस, हे सगळं कम्प्लीट केलंय. त्यानंतर एक शाळामध्ये आम्ही बोरवेल टाकली आहे, बोरबाडची शाळा, तिकडे पहिल्यांदा पाणी आलं. मग त्यानंतर एका शाळेला आम्ही आजच पाडलं आहे. अरे वा. जी आता आम्ही नवीन बांधतोय. कुठली? ही झेडपी दर्गावाडी, अच्छा, पेन मधली शाळा. तर ह्याचं काम आता चालू झालंय. तर प्रत्येक शाळेचा एक हे असतो, सिस्टम असतो. आम्ही सगळ्या शाळा एकत्र करू शकत नाही कारण आमची टीम लिमिटेड आहे. मग आम्ही ती 4 फेजेसमध्ये डिवाइड केलंय, ज्यामध्ये आम्ही अशा 7 कम्प्लीट करतो. आतापर्यंत आपल्या जवळपास 5 शाळांवर काम चालू आहे. येस. ओके. मला अजून तुला विचारायचं आहे की तू हे जे सगळं करतोय त्याच्यासाठी की हां बाबा मी विचार केलाय, जेनझी जसं तू बोलला की 3 कोटी मला जमवायचे, पण वाटलं होतं की इतका फंड जमेल, नक्की जमेल 3 कोटी रुपये, हा खूप मोठा आकडा आहे म्हणून विचारते. हे भरपूर सारं श्रेय माझ्या टीमला जातं. ऋग्वेद मोरे, प्रतीक जोशी, दीपक विश्वकर्मा, शोन, मंदार, सोहम, या सगळ्यांना हे श्रेय जातं. कारण या लोकांनी त्या बिलीफला स्ट्रॉंग केलंय. पहिला ती फक्त आयडिया होती, तो बिलीफ का बनला? कारण माझ्याबरोबर टीम होती. असा कुठला तुम्ही मोठा निश्चय घेतला ना, एवढी मोठी काहीतरी संकल्पना केली, मग त्याला रियालिटीमध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला एकटं जमणार नाही. ते बोलतात ना, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो बिग गो टुगेदर. सो आय जस्ट थॉट की हे करणार आहे तर आपण एकत्रच करूया. तर हेच आहे, हा कलेक्टिव्ह माइंडसेट बिल्ड झाला की वाटला 3 करोड हा नंबर. पहिला आम्ही पण क्वेश्चन केलं की 3 करोड होऊ शकतो, पण ज्याप्रमाणे आम्ही काम करत होतो, ज्या कन्सिस्टन्सी करत होतो, आम्हाला वाटत होतं 3 करोड पण छोटा गोल आहे. मग आमचं लक्ष फक्त होतं की स्टोरी सांगणं एकदम ऑथेंटिक पद्धतीने. त्यानंतर जे फंड देतील ते तर आउटकम आहे. आउटकम आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. बरोबर. इनपुटच आमच्या कंट्रोलमध्ये आहे. मग इनपुटवर फोकस करा. बट आता कसं आहे की फंड रेज केलाय, पण त्या सगळ्या फंड रेजचं पारदर्शकता पण तुला ठेवावी लागत असेल. कारण सगळेजण बोलतील की हां आता हा पुढे आलाय, मोठा झालाय, इंटरव्ह्यूज घेतोय, हा सगळं स्वतःचं नाव पुढे करतोय. मग त्याची पारदर्शकता, त्याचं नियोजन तुम्ही कसं ठेवता? मग त्यासाठी एक दाना तरी हल्ला ना आम्ही सोशल मीडियावर टाकतो. अच्छा. काहीही आम्ही इकडून तिकडे काहीही गोष्ट घेऊन गेलो तर आम्ही आमच्या सोशल मीडियावर त्याची स्टोरीज टाकतो. काइंडली आणि क्रिएट टुगेदर फाउंडेशन जो आमचा पेज आहे त्यामध्ये प्रत्येक शाळेचे ट्रान्सफॉर्मेशनचे पूर्ण फोटोज टाकले जातात. कुठे कुठे काय काय गेलंय, काय काय आम्ही गोष्टी दिल्या आहेत त्याचं पण एस्टिमेट दिलं जातं. त्या व्यतिरिक्त आमचे जे मेन डोनर्स आहेत ज्यांनी भरपूर जास्त पैसे केलेत त्यांना आम्ही एक्सक्लुझिव्हली इंडिव्हिज्युअली मी पण त्यांना मेसेज टाकतो की आम्ही हे करतोय, जेणेकरून त्यांना फक्त माझ्या टीमवरच नाही माझ्यावर पण विश्वास राहील की काय आम्ही दिलेल्या पैशांचा काहीतरी उपयोग होतोय. पण शेवटी मला असं वाटतं आम्ही आता किती पण दाखवलं, मी म्हणते तुम्ही बघा 12 महिन्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही स्वतः गेज करा की या शाळांमध्ये काय काय चाललंय. लॉ ऑफ ॲव्हरेजेसच्या प्रमाणे मी तर काय बोलू शकत नाही की 30-30च्या शाळांचं म्हणजे आम्ही पूर्ण भविष्य बदलू, पण लॉ ऑफ ॲव्हरेजेसच्या मानाने ज्या शाळेमध्ये टीचर, स्टुडंट, ग्रामपंचायत, प्रशासन आणि आमचं चांगली सिनर्जी बनते ते कन्वर्ट व्हायला जास्त टाइम लागणार नाही. सो वी आर जस्ट फोकसिंग ऑन एज्युकेटिंग टीचर्स, कीपिंग देम कॉन्फिडंट, शोईंग देम नंबर्स, टॉकिंग विथ देम कन्सिस्टंटली अँड देन वर्किंग ऑन ग्राउंड. बरोबर. पण कसं आहे, जसं आपण एक सोशल वर्क करतो त्याच्यामध्ये 2 गट असतात, एक चांगलं बोलतो, एक वाईट बोलतो, म्हणून हा तुला प्रश्न विचारला. त्याची पारदर्शकता खूप, कारण काय काय म्हणजे असा एक न्यूजपेपरमध्ये पण एक चुकीची बातमी आलेली रिसेंटली ज्यामध्ये त्यांनी दिलं की एका शाळेला आम्ही 30 लाख दिले. काही त्याची क्रेडिबिलिटी नव्हती, काही नव्हती. मग ज्या सरांनी आम्हाला तो पाठवला ते सर पण बोलले की यांनी स्वतःच छापलाय, त्यांना हा नंबर कोणी सांगितला नाही. मग कसं आहे की काय काय जे याबद्दल खूप सेन्सिटिव्हली वागायला समजायला लागणार लोकांना, टू आस्क द राईट क्वेश्चन्स, की असं वेगळं काहीतरी सांगायला नको लोकांना. बरोबर. त्यासाठीच ही पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे. कारण कसं प्रत्येक शाळेला असं नाही की 10 लाख असं काही नाहीये. काय काय शाळांचं काम कमी ह्याच्यामध्ये होतं. मग ती जी विंडो आहे ती आम्ही नवीन शाळा बिल्ड करायला यूज करतो की काय काय ठिकाणी नवीन क्लासरूम बिल्ड करायचे आहेत.
त्यामध्ये 3-4 लाखांनी काम होणार नाही, त्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. ऍट द सेम टाइम जर आम्ही कुणाला हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड पण देतोय ना, तो 1 लाखाचा आहे ना, मग एका बोर्डनी काम होत नाही, मग भरपूर इन्व्हेस्टमेंट इकडून तिकडून लॉजिस्टिक्स ट्रॅव्हलिंग मध्ये पण होते. नुसतंच बेंचेस आणि त्या बेसिक एम्युनिटीज तू देत नाहीये, त्यांना कॉम्प्युटर्स देतोय, नवीन नवीन जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे ती पण प्रोव्हाइड करतोय. आम्ही पार्टनर केलं एका रोबोटिक्स कंपनी बरोबर, OLL म्हणून. ते रोबोटिक्स किट्स पण देतात. त्याऐवजी एक शाळा आहे झेडपी गाडीवाट, ती पूर्णपणे नेक्स्ट 5 ते 10 वर्षांसाठी अडॉप्ट झाली आहे. आणि ते आम्ही थ्रू आमच्या एका पार्टनर्स केलं, जे डोनर्स आहेत त्यांच्या थ्रू केलं. मग त्यांचं 5-10 वर्षाचा तो कालावधी आहे. जेव्हा लॉंग टर्म हिशोबाने बघतो मग दृष्टिकोनच चेंज होतो आणि आपण स्लोली इम्प्लिमेंट करत जातो फेज वाईज. ट्रोलर्सने लक्षात ठेवावं. नाही मला प्रेमच भरपूर भेटतं. खूप प्रेम, ते तर आम्ही बघतोच आहे. तुझे व्हिडिओ इतके मिलियन्स लोकांनी पाहिलेत, इतके लोकांपर्यंत रिच आउट झालेत. महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली का तुझ्या व्हिडिओची, की तुझ्यापर्यंत पोहोचलेत की हा एकटा मुलगा सगळं करतोय तर आम्ही पण याला थोडी साथ देऊया? कारण खरं तर हे काम महाराष्ट्र सरकारचं निधी देणं वगैरे असतं, पण ते तू स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि तू करतोयस. आय फील हा तेच आहे ना, कुठल्याही गोष्टीची वाट बघत बसण्यापेक्षा जर तुम्ही तो इनिशिएटिव्ह घेतला तर भरपूर लोकांसाठी ते नॉर्मलाइज होऊन जाईल. मला ह्या गोष्टी नॉर्मलाइज करायच्या होत्या. सपोर्ट मला भरपूर ठिकाणीवरून आला. तुम्हाला सांगतो, अशा भरपूर शाळांचे आम्ही व्हिडिओ बनवले आणि आमच्या नकळत भरपूर IAS ऑफिसरनी त्यांना व्हिजिट दिली, कलेक्टर्सनी व्हिजिट केली, त्यांनी त्यांची चौकशी केली, परत त्यांचं जे ऑडिट आहे ते केलं, इन्स्पेक्शन केलं. मग मला असं वाटतं की सपोर्ट येतोय, भरपूर ठिकाणावरून येतोय. आम्हाला कधी कधी नकळत सपोर्ट येतो. जसं जी केंद्रीय शाळा एक आहे आमच्या पूर्ण ह्याच्यामधली, बीडमधली, त्या शाळेचं आता बोरवेलचं काम चालू झालंय, ते पण आम्ही केलं नाहीये. त्यामुळे आम्ही ते जास्त टाकलं नाही, आम्ही ते कुठे जाहीर केलं नाहीये, पण ते आमच्या आवाजामुळे सरकारपर्यंत पोहोचलं. कारण कधी कधी काय होतं की शाळा एवढ्या लांब ठिकाणी आहेत, अशा डोंगराळ ठिकाणी आहेत, जेणेकरून डेटा कलेक्शन इटसेल्फ इज अ बिग थिंग. की डेटा कलेक्ट करणं मध्येच भरपूर जास्त एफर्ट आहे. तेच तर आम्ही सर्वे करून त्या गावाची माहिती काढून व्हिडिओ बनवून टाकणं, हे आम्ही याला पूर्ण स्किलफुली करतो, जेणेकरून ते ऑथेंटिक पद्धतीने सरकारला पण कळलं, बाकी NGOsला पण कळलं, कॉर्पोरेट्सला पण कळलं आणि सोनू सूद सारख्या लोकांना पण कळलं. त्यांनी पण मदत केली ना एका तुझ्या मधल्या. ही हॅज ऑल्सो रीच्ड आउट, सोनू सूद ऑल्सो रीच्ड आउट, हॅज ऑल्सो रीच्ड आउट. तर भरपूर ठिकाणावरून सपोर्ट येतोय आणि आतापर्यंत टचवूड एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह. कारण आम्ही जेवढं पण करतो ट्रान्सपरंटली करतोय, त्यामुळेच. आता तुझ्याबद्दल बोलूया. सगळी आपल्याला शाळांबद्दलची तर माहिती कळालेलीच आहे, पुन्हा आपण त्या ह्याच्यावर येऊया. तुझी सुरुवात कुठून झाली? तू कुठला आहेस? मी मुंबईचाच आहे. माझे आई वडील कोल्हापूरचे आहेत. शिक्षण? मराठी मीडियम शाळा, मुंबई. मराठी मीडियम मधला मुलगा आज एक शाळा संस्थांना सुधारवण्याचं काम करतोय. खरंच खूप कौतुकास्पद आहे. तू एक झोमॅटोमध्ये पण तू काम करत होता आणि त्यांच्यासाठी एक रिलॅक्सेशन. तर झोमॅटोमध्ये मी काम करायचो ॲज अन एम्प्लॉई आधी, पण आम्ही एक रिलॅक्सेशन चालू केलेलं फॉर डिलिव्हरी बॉयज. त्याची कल्पना तुला कशी सुचली आणि ते जेव्हा केलंस तेव्हा त्या सगळ्या डिलिव्हरीज बॉयजची काय रिॲक्शन? खूप होलसम होतं यार. हे असे आमचे इनिशिएटिव्ह आहेत ना, हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने खूप मोठा इम्पॅक्ट घेऊन येतात. भरपूर म्हणजे असं माइंडसेट इम्पॅक्ट घेऊन येतात. मग ते रिलॅक्सेशन तर एकदम सिंपल कल्पना होती. कसं सुचलं की आता सिंपल ऑब्झर्वेशन ऑफ लाईफ. मी तर तेच बोलतो ना, जर तुम्हाला इन्फ्लुएन्सर किंवा लाईफमध्ये काहीही चांगलं करायचं आहे, ऑब्झर्व करा गोष्टींना आणि फक्त एका लेअरनी नका करू, त्यांच्या लेअरनी पण करा. आता मी तुझ्याशी बोलतोय, मी तुझ्या पण लेअरनी विचार करतोय की तू मी बोलताना काय विचार करत असशील, किंवा तू पण एवढी थकून आली असशील. म्हणजे विचार हे करतोय की तू बाहेर पण बाकी एम्प्लॉईज मध्ये बरोबर काम करत बसली असशील, तुझा डबा खायला गेली असतीस, पण तू आता एवढे एफर्ट टाकून माझ्यावर बोलत बसली. मी दोन्ही ऑब्झर्वेशन लेअरनी बघतो, माझ्या हिशोबाने, त्यांच्या हिशोबाने आणि परिस्थितीच्या हिशोबाने. तर असे भरपूर डिलिव्हरी बॉयज यायचे पावसाळ्यामध्ये, एवढ्या पाण्यामध्ये, तरी यायचं डिलिव्हर करायला. म्हणजे नॉट ओनली
मुलंच तू सगळ्यांसाठी विचार करतोय आणि तू स्ट्रीट साईड राहिलेल्या मुलांसाठी देखील तू शिकवलं देखील आहे त्या मुलांना. आणि एक तर तुझा तो प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो मुलगा एक ग्रे कलरचा टी शर्ट होता, तर मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, त्याला तू शाळेत घातलं शिक्षणासाठी. त्याला प्रणय नाव त्याचं. ओके, प्रणय जो शू कॉबलर शू, हा बरोबर आठवलं. सो तू तेव्हापासून म्हणजे हे सगळं करण्यापासून आधीपासूनच तू या सगळ्या गोष्टी करत आलायस. 3 वर्ष झाले आणि 3 वर्षापासून मी ह्युमन स्टोरी टेलिंगवर खूप फोकस ठेवला. लोकांशी बोलायचं, मुलांशी बोलायचं, त्यांच्या स्टोरीज प्रेझेंट करायच्या आणि त्या प्रेझेंट करून मग त्यांना एम्पॉवर करायचं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. आता कसं आहे की जर तुम्हाला कुणाला एम्पॉवर करायचं असेल, आता 2 डिफरन्स असतात, एक हेल्प करणं, एम्पॉवर करणं. हेल्प करणार मी तुम्हाला माझ्या हिशोबाने की मी तुला हे दिलं. एम्पॉवर कोण करतो? जो समोरच्याला विचारतो की तुला काय पाहिजे आणि तुला काय करायचं आहे, मग तुला मी त्या दृष्टिकोनाने, त्या मार्गदर्शनाने पुढे घेऊन जातो, है ना. मग प्रणयचं काय होतं, तो शू कॉबलर आहे, ठीक आहे, वडील नाही आहेत, वडील दारू पिऊन मेले, त्यानंतर एकटाच आहे, घर सांभाळतो. 11 वर्षामध्ये शाळेत जायच्या, शाळेमध्ये त्याला चांगलं एज्युकेशन नाही भेटायचं, मग शाळा सोडली, मग इकडे शू कॉबलरच्या दुकानावर यायचा, दिवसभर काम करायचा. मम्मी पण आंधळी आहे आणि भाऊ पण त्याला थोडं समजत नाही, मग या दोघांना सांभाळायचा, परत घरी जायचा, सकाळी उठायचा 4ला, परत यायचा. मग हे त्याची सायकल होती. आता त्याच्या हिशोबाने तो नॉर्मल गोष्टी करतोय, माझ्या हिशोबाने तो हिरो आहे. ते कळलं की हिरो इज द पर्सन हु डज नॉट नो ही इज अ हिरो, है ना. मग मला तो हिरो त्यामध्ये दिसला. मग मी त्याच्याशी बोललो आणि मग त्याचं व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले, फंडरेजर केला, 3-4 लाख रेज केले आणि ते 3-4 लाख आम्ही त्याला म्हणजे त्याला चांगल्या शाळेमध्ये टाकण्यासाठी आणि त्याला मंथली राशन देण्यासाठी किंवा काहीही हॉस्पिटल, मेडिकल काहीही गोष्ट लागली ती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि तो आता त्या दुकानावर जात नाही. खूप छान, खूप छान. असं ती ताज हॉटेलची काय स्टोरी होती कॉइन्सची? तर कुठून कुठे घेऊन जाते यार तुम्हाला. तर एक स्टोरी सांगूया ना, की तू एक कशा स्टोरीज केलेल्या आहेत. ती झाली. आता ही ताज हॉटेलची स्टोरी काय होती? ती पण खूप व्हायरल झाली होती. स्टार्टिंगला कसं मला फेम हवी होती यार, व्हेरी सिम्पल. तर फेमसाठी मी सगळे सोशल एक्सपेरिमेंट्स करायचो की जर मी इथे आता तुझ्यावर इंटरव्ह्यूला आलोय, जर मी आज जादू बनून आलो असतो तर काय, जर मी असं पूर्ण रेनकोट घालून आलो असतो तर काय. तर मी असं वेगळाच भलताच विचार करायचो. मी मॉलमध्ये गेलो, लाईक कांदे पोह्यासारखीच होती, स्टारबक्स वाली. तर मी एका स्टारबक्सच्या ह्याच्यामध्ये गेलो, कॅफेमध्ये, आणि तिकडे मग मी पोहे घेऊन गेलो घरी. मग तिकडे पोहे खातोय, मग बरिस्ता आला, बोलतोय काय करतोय. मी बोललो भाई, तो बोलतोय मला की आउटसाइड फूड नॉट अलाउड. मी बोललो हे घरचंच आहे, आउटसाइड नाही आहे, घरचंच आहे. मग हे असं मी काय ना काय भलत्या गोष्टी बोलायचो आणि ते एक्सपेरिमेंट्स करून करून खूप काय मला पण शिकायला भेटलं की स्वतःची शरम कशी बाजूला ठेवायची आणि काम करायचं. आणि तोच बिंदास ऍटिट्यूड मी आता पण ठेवलाय माझ्याबरोबर. तू मला बोललीस की तू एका गरीबाशी, कुठल्या एका रस्त्यावरच्या मुलाशी बोल, झोपलेल्या माणसाशी बोल किंवा एका बिलियनरशी बोल, मी जाईन. कारण मला असं वाटतं की कुठल्या पण रूममध्ये मी जाईन, त्या रूममध्ये मला कॉन्फिडन्स आहे की जो माणूस उभा आहे त्या सगळ्यांशी मी बोलेन, सगळ्यांना सांगेन माझ्याबद्दल, सगळ्यांच्या स्टोरीज समजेन, सगळ्यांकडून काही ना काही नॉलेज गेन करेन आणि आपल्या लाईफमध्ये अप्लाय करेन. तर ते मी त्या सोशल एक्सपेरिमेंट्समधून कळलं की ताजला जाऊन मी चिल्लरमध्ये पे केलं आणि चिल्लर असे ठेवले नाहीत, ते पाडले पण खाली आणि पूर्ण कस्टमर आमच्याकडे बघतायत, हे काय रे कोण चिल्लर घेऊन आलंय. तर ते सगळं ह्युमन सायकॉलॉजीमध्ये आणि ते रिॲक्शन बघण्यामध्ये मला जरा जास्त किक आली. मग ते करत करत मग ते चेंज झालं डिरेक्शन. कारण मला असं वाटतं लाईफमध्ये काहीतरी पर्पजफुल केलं तर ते स्केल करायला पण मजा येते. सगळ्यांना प्रेरणा देतोयस, तुझी प्रेरणा काय आहे? माझ्या प्रेरणाबरोबर ब्रेकअप झालं. ती प्रेरणा नाही, इन्स्पिरेशन काय आहे तुझं ते सांग. माझं इन्स्पिरेशन इज द व्हेरी मोमेंट आय शेअर विथ चिल्ड्रन when I can see hope in their eyes. त्यांच्या डोळ्यांमध्ये जे होप आणि स्पार्क दिसतो ना, तेच माझं इन्स्पिरेशन आहे. आणि फक्त मुलंच नाही, कोणत्याही माणसाला मी असं भेटतो आणि त्यांच्याबरोबर फक्त टाइम स्पेंड करून जर त्यांना ते काइंड फील होतं ना, की अफेक्शनेट फील होतं, तर ते मला इन्स्पायर करतं. छोट्या गोष्टी इन्स्पायर करतात मला, मोठ्या नाही. ऑफकोर्स मी बोलू शकतो राईट फ्रॉम APJ अब्दुल कलाम
टू पीपल हू आर डुईंग अमेझिंग इन फिलॉसॉफी. मी भरपूर फिलॉसॉफर्सबद्दल पण वाचलं आहे. ॲरिस्टॉटल, प्लेटो, मार्कस ऑरेलियस या सगळ्यांबद्दल ऐकलं आहे. पण मला असं वाटतं जे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेसमधून मला जे इन्स्पिरेशन भेटतं ना ते कुठून भेटत नाहीत. आणि माझा जो रेझ्युमे आहे ना तो रेझ्युमे इज द स्टोरीज दॅट वी हॅव लर्न्ड. तो रेझ्युमेमध्ये एवढ्या स्टोरीज आहेत ज्या आपण वाचायला गेलो तरी त्याच्यावर एक वेगळी मूवी बनू शकते. या 30 दिवसांमध्ये मी एका दिवसाची मूवी बनवू शकतो. बापरे, ते नंतर रिटायरमेंट मध्ये कर. रिटायर तर मी कधी होणार नाही. हो, ते झालंच नाही पाहिजे, गरज आहे तुझी. आय एम अ स्टुडंट ऑफ लाईफ, सो आय वॉन्ट टू लर्न फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. आई बाबांना आज कसं वाटतंय की आपला मुलगा इतका चांगलं आणि खूप म्हणजे त्या मुलांसाठी तर खरं तर तू देवदूतच आहेस. सो ऑब्वियस. अरे मला हे पटत नाही, मला ऐकायलाच कसं तरी वाटतं. लोक मला देव बोलतात. नाही, देवदूत म्हणजे देवाने पाठवलेला एक मुलगा, एक माणूस, एक दूत, तो तू दूत आहेस. ज्या मुलांना शिक्षणाची इतकी गोडी आहे पण त्यांना शिकण्यासाठी, त्यांना इन्स्पायर करण्यासाठी कुणी मिळत नव्हतं. जे तू गावागावात गेलास, अख्खं महाराष्ट्र पिंजून काढला, त्या 25 जिल्ह्यांमध्ये गेला, त्यांना जे पाहिजे ते प्रोव्हाइड केलंस, त्यामुळे त्यांच्यासाठी तर तू देवदूतच असेल. आज ते तुला एक देवदूतासारखे मानत असतील. उद्या ते तू जसं म्हणतोय की कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला अजून पत्रकार बनायचं असेल, उद्या त्या एका लेवलवर गेल्यावर ते तुला नक्की आठवतील की सिद्धेश दादा होता म्हणून आज आम्ही इथे आहोत. तर तुझ्या आईबाबांना हा सगळा प्रवास बघून तुला म्हणजे त्यांना कसं वाटतंय, काय तुझं बोलणं झालं किंवा काय तुला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली? पहिलं तर थँक्यू, तू खूप काइंड आहेस. सेकंडली मला असं वाटतं की ते देवदूताचं किंवा हे काम आहे ना, मला असं वाटतं या गोष्टीला आपण जेवढं नॉर्मलाइज केलं की हे देवाचं काम नाही, हे माणसांचं काम आहे. जर आपण एका चांगल्या कामाला एक देवदूताचं काम बनवून टाकलं तर ते देवदूतच करू शकतो असं वाटेल. मला असं वाटतं हा कुठलाही माणूस करू शकतो. आणि मग स्वतःला देव समजूच नका. जर तुम्ही ते करताय तर त्याला जॉब म्हणून करा. असं समजा की प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक विकेंडला जर मी एका शाळेमध्ये शिकवायला जातोय just to give back, it's for your selfish reasons because you're feeling happy. मला जे हॅपी फील होतं, जे काइंडनेस फील होतं, जे अफेक्शन फील होतं आतून, ते पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर ही माझी इन्कम आहेच, मग त्यासाठी तर मी करतोच आहे. सेकंडली मम्मी पप्पा एकदम अलगच लेवलमध्ये, Cloud9. मम्मी तर खूप हॅपी आहे. पप्पा असे आहेत की बाप लोकांना तुम्हाला माहिती एक्सप्रेस करता येत. काय करतात पप्पा? तर आता घरी असतात, चिल करतात. ते भाजी विकायचे. भाजी विकायची कुठे? परेलला. अच्छा, आपल्या दादर मार्केटच्या पुढे. हा, पुढे तिकडे रस्त्यावर भाजी विकायची. यस. तिथूनच पुढे इन्स्पायर होऊन तू हे सगळं लहान मुलांसाठी, या शिक्षणासाठी तळमळ तुझी दिसून येते. खरं तर आजची जेनझी युवा पिढी तशी खूप पुढे चाललेली आहे, ॲडव्हान्स आहे. पण आत्ताची जी नवीन कंटेंट क्रिएटर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स, त्यांना काय तू मेसेज देशील की आता जसं तू करतोय, म्हणजे तू आता सांगणार नाही की मीच केलंय म्हणून तुम्हीही करा, पण जे नवीन होऊ पाहतायत की हे सगळं आम्ही पण केलं पाहिजे, तुझा व्हिडिओ आल्यावर की असं वाटतं की नाही यार मला पण असं काहीतरी केलं पाहिजे, मला पण समाजासाठी थोडंफार केलं पाहिजे, तर त्या लोकांसाठी तू काय सांगशील जर ते इच्छुक असतील तर? मला असं वाटतं तर पहिला इच्छा क्रिएट करायला टाइम घ्या. पहिला स्वतःच्या घरी चॅरिटी करा आणि मग बाहेर बघा. जेव्हा तुमचा बेसिक नीड्स जे बोलतात ना बेअर मिनिमम सॉल्ड आहे, तर मला असं वाटतं तुमच्या पद्धतीने तुम्ही मदत करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही एम्पावर करा लोकांना आणि त्या गोष्टीचा माज ठेवू नका, पण त्या गोष्टीबद्दल प्राऊड पण फील करा. मग मला असं भरपूर ऐकायला पण येतं की यार आम्ही एवढं सोशल वर्क करता पण आम्ही टाकत नाही कुठे, आम्ही दाखवत नाही लोकांना. मी बोलतो लोक वाईट काम करून पण बिंदास व्हिडिओ टाकतात किंवा काही जे बोलतात ना आपण की जे इममॉरल आहे ते करून पण लोक व्हिडिओ बनवून टाकतात. मग चांगलं काम करून टाकायला काय फरक पडतोय? त्यात तर सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी भेटते तुम्हाला. तुम्हाला माहित नाही की ते एका व्हिडिओमुळे किंवा तुमच्या चांगल्या कामामुळे कोणत्या एका मुलाचं लाईफ टाईम एज्युकेशन स्पॉन्सर होऊन जाईल. मग पोटेन्शियल बघा. मग मी तेच बोलतो, मेक काइंडनेस अ फ्लेक्स ऑफ युअर लाईफ आणि शो इट टू द वर्ल्ड द वे यू वॉन्ट टू सी. थोडा इंग्लिश मध्ये झालं पण ठीक आहे, चांगलं आहे बोललास, ते कळालं सगळ्यांना. याला कोड बनवून टाका. हो, कोड बनवून तुझं अपलोड करून देऊया. बरं, पुढच्या
काही 5-10 वर्षानंतर सिद्धेश लोकरे सिरियसली स्वतःला कुठे पाहतो? मी स्वतःला पाहतो एक स्वतःची शाळा रन करताना, ज्यामध्ये जे आपण बोलतो ना तुला मी पुढे विचारणारच होते की स्वतःची संस्था कधी चालू करणार? संस्था तर माझी आहे, एनजीओ तर आमचा आहे, शिक्षण पण संस्था. शाळा मला स्वतःचं बेसिकली स्वतःच्या पॉलिसीज क्रिएट करायला आवडेल. ऑटोनॉमस आम्हाला स्वतःची एक शाळा क्रिएट करायला आवडेल जिकडे गुरुकुल सिस्टम आहे. असा सिस्टम जो आपल्या प्री ब्रिटिशर्स काळामध्ये होता इंडियामध्ये, नालंदा विद्यापीठ किंवा तक्षशिला, जो गुरुकुल सिस्टम होता तो आम्हाला घेऊन यायचा त्या शाळेमध्ये, जिकडे मुलं राहतात शाळेमध्ये शिक्षकांबरोबर आणि ॲट दी एंड ऑफ द इयर ती मुलंच शिक्षक बनून जातात एकमेकांचे. तर जसं वारेगुरुजी करतायत पुण्यात झेडपी जालिंदर नगरमध्ये, तसंच आय फील एक गुरुकुल सिस्टम घेऊन यायचं आहे आम्हाला. आणि अशी शाळा जी US ला इकडे नाही, इकडून गोष्टी US मध्ये घेऊन जाईल असं आहे. तर असं काहीतरी बिल्ड करायचं आहे. आणि आय थिंक आता जे काम चाललंय हे त्याचे फंडामेंटल ब्लॉक्स आहेत. आणि अजून आम्ही नेहमी स्वतःला डे 1 वर ठेवतो. एव्हरी अचीवमेंट इज आर डे 1 असं आम्हाला वाटतं. ओके, छान. तू जेवढ्या व्हिडिओज टाकलेत त्याच्यापैकी खूप मुलांना काही बनायचं आहे, काही करायचं आहे. त्यापैकी जर झालं पुढच्या 25 वर्षात आणि तो आला, सिद्धेश दादा बिकॉज ऑफ यू मी आज इकडे, काय तुझं उत्तर, काय तुझं रिॲक्शन असतील? तू लोकांचे रिॲक्शन्स बघतो, तुझं रिॲक्शन काय असेल? आय थिंक त्यापेक्षा प्राऊड गोष्ट कोणतीच नसेल. मी बोलेन की तेव्हा आय थिंक मला असं वाटेल की मी करून दाखवलंय काहीतरी आयुष्यात. कारण आता जे करतोय ते तर आपले इनपुट आहेत, आउटपुट शेवटी काही वर्षांनंतर कळतील. किती मुली आहेत ज्यांना IAS ऑफिसर बनायचं आहे, IPS ऑफिसर बनायचं आहे, किती मुलं आहेत ज्यांना पुढे जाऊन पोलीस बनायचं आहे. आणि असे भरपूर मुलांचे आम्ही एक टिल दी एंड ऑफ देअर एज्युकेशनल लाईफ सायकल आम्ही त्यांना गाईड करतोय त्या जर्नीमध्ये. मग जेव्हा काही वर्षांनी तर ते येतील आणि जर मी लक्षात असेन तर आय एम प्रिटी शुअर दॅट विल बी द मोस्ट प्राऊड मोमेंट ऑफ माय लाईफ अँड आय विल कीप दॅट विथ माय सेल्फ अँड टेक इट टू माय ग्रेव्ह. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे खूप छान, त्यांना देखील खूप छान वाटलं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून सिद्धेश. म्हणजे एक आधुनिक माध्यमाची साथ घेऊन तू हे सगळं करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आज तू खूप पुढे जातोय. शिक्षण संस्था महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्याची पडझड झालेली आहे, त्याची तळमळ तुला आहे आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी तू एवढा पुढाकार घेऊन सगळं करतोय, त्यासाठी खरंच खूप कौतुकास्पद आहे तुझं हे सगळं. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तू जे बोलतो की 30 कोटी नाही मला 300 कोटी जमवायचे, तर त्याबद्दल जाताना म्हणजे तुला जर जोडायचं असेल लोकांना तर तू कसं तुला जोडलं जाईल हे म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांग. म्हणजे ते तुला मदत जर करायची असेल तर ते तुला मदत करू, जे इच्छुक असतील ते मदत करतील. बिलकुल. माझा हा मेसेज फक्त एका इंडिव्हिज्युअलला नाही आहे, फॅमिली ट्रस्टला आहे किंवा भरपूर असे डोनर्स आहेत जे खूप वर्षांपासून करतायत, पण त्यांची कॉन्ट्रीब्युशन जगाला कळत नाही आहे, त्यांचा इम्पॅक्ट जगाला कळत नाही आहे. त्या व्यतिरिक्त असे भरपूर सारे कॉर्पोरेट्स आहेत, कंपनीज आहेत, त्यांच्याकडे CSR प्रोजेक्टसाठी बजेट्स आहेत. मी म्हणतोय तुम्ही या. आपल्या इकॉनॉमीमध्ये एज्युकेशन सेक्टरला सगळ्यात जास्त सोशल डेडिकेशन दिलं जातं, सगळ्यात जास्त तिकडे डोनेशन जातात. पण तरी पण जर आपण GDPचा बजेट बघितला एज्युकेशन सेक्टरसाठी जास्त नाही आहे. मग त्याला जर आपल्याला वरती घेऊन जायचं आहे तर आय थिंक आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तर ऑल द फॅमिली ट्रस्ट, टू ऑल द ट्रस्ट कम्युनिटीज, NGOs और कॉर्पोरेट, जर तुम्हाला तुमचा CSR अनलॉक करायचा आहे, जर तुम्हाला सोशल प्रोजेक्ट्स करायचे आहेत तर वी आर गुड टू गो. यू कॅन ईमेल अस ॲट cdslee3ys@gmail.com आणि वी आर मोर दॅन हॅपी टू बिल्ड दीज स्कूल्स टुगेदर अलॉंग विथ अमेझिंग पार्टनरशिप्स. अरे वा, नक्कीच. तुला आम्ही देखील छोटासा का होईना फुल न फुलाची पाकळी मदत करण्याचा प्रयत्न करू. लेट्स गो. तर खूप खूप धन्यवाद, तू तुझा वेळ काढून इथपर्यंत आलास आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. प्रत्येक खेड्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तू ही ज्ञानाची ज्योत पेटवली आहेस, त्यासाठी तुझा हा जो प्रवास आहे खरंच खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. असाच तू
सगळे निरंतर करत राहा. हा प्रवास तुझ्या हातून वेळोवेळी घडू दे. तुझ्या टीमला पण खूप खूप शुभेच्छा की त्यांनी महाराष्ट्रातील शाळांचं हे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवलं आणि सगळ्यांना जे सत्य परिस्थिती आहे आणि त्यातून लहान मुलांची स्वप्न तू उज्ज्वल करण्याचा जो प्रयत्न करतोय त्यासाठी तुला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हेरी स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.